नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनीतर यूट्यूब चॅनलवरती. आणि कसं तुम्ही सगळे मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे. तुम्हाला पण माहीत असेल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेलच मी कुठेच चाललो आहे. आणि आत्ता वाजलेचे 2:30. तर 2चं टायमिंग दिलं आहे, म्हणजे निघता 3 वाजतील. तर आमच्या एरियातले पोरांसोबत मी चाललं फिरायला, म्हणजे एकविरीला. कारण मित्रांनो, बरेच 3-4 वर्ष गेलोच नाही. तर आता मला सुट्टी पण टाकलेली, मला भेटली नाही म्हणून मी हां चल हां तर मी मॅसेज टाकला की उद्या येणार नाही म्हणून. तर सुट्टी टाकलेली पण काय आता भेटणार नाही म्हणून मग मॅसेज टाकला. तर आता वाजलं 2:30. तर आता निघतो आहे. चला तू ब्लॉग कंटिन्यू बघूया. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते तुम्हाला बघायला भेटेलच. तर म्हणजे आमच्या इथल्या पोरांसोबत मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो आहे, फिरायला चालले त्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही बघा कशी एन्जॉयमेंट असते, कसं नाही ते. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. चला. जय ठोक. एकवीरा माते की जय, गणपती बाप्पा मोरया, गौरी माते की जय. अनबजा गणपती बाप्पा मोरया. हाय कर. हाय कर ना. इथं विश्वास आले. आता मित्रांनो जस्ट पोहोचला मी वर्धविनायकला, म्हणजे महाडच्या गणपतीला. आता चाललो मग दर्शन वगैरे घेतो आहे मस्त बाप्पांचं. तुम्ही पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मग बोलूया आपण, जाते दर्शन वगैरे घेऊया पहिले. तर मित्रांनो आता दर्शन घेऊन वगैरे आलं. आता मी बाहेर मस्त आता बघूया, नाश्ता वगैरे करूया. आता इथून पुढे जाणार ते नेक्स्ट लोकेशन काय माहिती नाही मलासुद्धा. तर मी म्हटलं की बाईकला पुढे लावायला स्टिकर बघतोय बाप्पांचं, बघूया कुठे भेटतं आहे का. कारण एकविराचं वगैरे मी नाव टाकलं आहे पप्पांचं वगैरे. तर आता मला स्टिकर पाहिजे, तर इथे बघूया कुठे भेटतं आहे का, त्यावरून शोधूया. आणि आपल्यासोबत मम्मीसुद्धा आहे. तिथे मला मी बोलायचं विसरून गेलो. मम्मी आता पाठी आहे. तर मम्मी पण बरेच वर्षानंतर आले सोबत, कारण आम्ही पहिला एकत्र यायचो, पण आता बरेच 5-6 वर्ष गॅप झाला. त्याच्यानंतर आता भेटलो. तर चला तू पहिला बघूया, स्टिकर बघतो गाडीसाठी. तर मित्रांनो दर्शन वगैरे करून आलं, मस्त नाश्ता करायला, कारण खूप लागले भूक आपल्याला. तर प्रज्वलसुद्धा आहे. तर मम्मीला बघतो, तर मम्मी जरा बाहेर गेली आहे. तर मी मागवलं आहे मिसळपाव आणि प्रज्वलने डोसा मागवला. तर खाऊन वगैरे घेऊया. आता नेक्स्ट लोकेशन काय असणार माहिती नाही आपल्याला. पहिला खाऊन वगैरे घेऊया मस्त, मग भेटूया तुम्हाला. चल. तर आता मित्रांनो आम्ही आला इथे कुठे, तर नारायण धाम म्हणून मंदिर आहे, लोणावळ्यामध्येच आहे. तर तिथे आले सर्व.
तर आता चला मंदिरात जाऊया. बोलतात की मंदिर खूप छान आहे वगैरे. तर बघूया आतमध्ये दाखवता येतं की नाही ते, तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी. तर आता सर्व येतात एकत्र जाऊया मस्त मंदिरात. बघूया. आणि इथून काय नेक्स्ट डेस्टिनेशन आपला इकडेच असणार आहे. जास्त नाही, अर्धा तासाचं फक्त लोकेशन आहे आपला, डेस्टिनेशन आहे. तर इथलं पहिलं मंदिर वगैरे दर्शन वगैरे घेऊया. बघूया कसं आहे ते. तुम्ही सुद्धा ब्लॉग कंटिन्यू बघा. चलो. नाना चालू करायला सांगा पटकन. चालू करूया ना सोनी. इकडचे अध्यक्ष कोण आहे त्यांना बघूया आपण आता. चला चालू करायला सांगा. अध्यक्ष बरं होईल मस्त. अध्यक्ष झालं मज्जाच मज्जा. काय ग अंशू. चला तर 20 मिनिट 20 ते 25 मिनिट. अरे पाणी थंड लागत तो गेले घरचं फॅमिली बरोबर बंद हो गए आणि जस्ट पोचले रामबनी बस. काय करता तर आता दर्शन वगैरे घेऊन निघालो मस्त. आणि मंदिराच्या आतमध्ये खूप भारी वाटत होतं. एकदम शांत शांत शांत, एकदम थंड वातावरण होतं. कारण म्हणजे मंदिरच मस्त होतं इथे. आता मस्त दर्शन घेऊन निघाला. तर जाऊया आपण एकविरेला. तर एकविरे जाऊन खूप धमाल करणार आहोत मित्रांनो. तर चला जाऊया. आता मी पुढेच बसणार आहे बसमध्ये, कारण मला व्हिडिओ काढायचा म्हणून. तर आता मस्त दर्शन वगैरे घेऊन निघालो. कसं वाटलं मंदिरात आपण? खूप मस्त वाटलं. तर आता चला. बस बघतोय तरी मोठी बस बघतोय. इकडची लोक टाकू शकते नाना नाही लागेल आपलं काम करून. तर मित्रांनो जस्ट पोहोचलात आम्ही एकविरेला. सो फिलिंग सो हॅपी. म्हणजे बरे इथे आल्यावर काही पण बोला तुम्ही, खूप भारीच वाटतं. कारण खूप हॅपीनेस येतं. तर खूप एन्जॉय करूया. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. आज दर्शन करायला जातील की नाही माहिती नाही. तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. तर बॅगा वगैरे जरा दाखवूया मस्त रूममध्ये वगैरे. आणि मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तिथपर्यंत. बाय बाय. तर मित्रांनो मगाशीच पोचलो वगैरे. जरा चेंज वगैरे केलं. ते जॅकेट घातलेलं तर खूप गरम वगैरे झालं. तर चेंज केलं, टी शर्ट घातला. आणि म्हटलं बाजूला बोलू चला असं जाऊया आपण फिरत. ते चालू आहे जेवणाची तयारी. आणि थोडं बसलेत पोरं वगैरे. आता बघूया काय करतात. जेवायला काय भाजी बनवत असेल तर मस्त आम्ही येऊ चायनीज खायला. बघूया. भाजी तर नाही बनवत आहे. त्यांना बोलू थोडं मच्छी तरी बनवा. तर चाललं मी असंच फिरत आलो. म्हटलं कंटाळा आला बसून बसून म्हणून चाललं मंदिराकडे असंच फिरत पायथ्याशी. तर दर्शनासाठी आपण संध्याकाळी जाणार आहोत. तर तेव्हा तुम्हाला बघायला भेटणारच आहे ते काय आम्ही कसं दर्शन करणार आहोत. किंवा तुम्हालासुद्धा दर्शन घडवण्याचा प्रयत्न करू काय. सो चेहरा खूप एकदम भारीच यात गोरा गोरा. खूप भारी वाटते यार मला इथे आलं ना. किती वेळा तरी आलं ना तरी मला तर भरत माझं. तरी आता मी परत येणार आहे एकदा बाईक घेऊन माझी स्वतःची. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी बाईक घेतली आहे. बाईक घेऊन सुद्धा मला येणार आहे एकदा राईडला. 1 डे पण येणार आहे मी. आणि हा पण बोलतो मी पण येण्यासोबत. तर मग ह्याला पण घेऊया सोबत. 2 बाईक असं दोघांचे पण एकच आहेत. युनिकॉर्न. तर त्या घेऊन येणार आम्ही. आणि परत स्कूल फ्रेंडसुद्धा येणार तेव्हासुद्धा येऊ. म्हणजे फेऱ्या आईच्या दर्शनासाठी आईकडे. चला मित्रांनो आता रेडी वगैरे झाले मस्त. सर्व आपले रेडी झाले. तर आता चाललो दर्शनासाठी आईच्या.
तुला आता ग्रुप फोटो काढूया मस्त. हा पाठव मला व्हॉट्सअपला. तर आता असेच जर 2-3 फोटो काढले जरा. तर आता सर्व आता रेडी वगैरे आहेत कारण संडेचा तुम्हाला माहितीच खूप गर्दी वगैरे असते, त्यामुळे दर्शन घ्यायला काय म्हणजे खूप लेट वगैरे होतं. त्यामुळे आता सॅटर्डे चालले इव्हिनिंगला दर्शनासाठी. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो. सर्व रेडी वगैरे झाले. बघा इथे फोटोशूट चालू आहे वन साईड. तर मित्रांनो चला आता निघालं दर्शनासाठी. तर तुम्हाला मी कधी पण आलो तुम्ही बोलतोच की आपल्याला म्हणजे इथे आल्याशिवाय मन काय भरत नाही आणि दर्शन घेतल्याशिवाय काही मनाला शांती भेटत नाही. तर त्यासाठीच चाललं दर्शनासाठी. तर आता बघूया किती गर्दी आहे किती नाही ते, कारण संडेला खूप गर्दी असते, मग सॅटर्डेला चाललं आहे. तर चला मग कंटिन्यू राहा. तुम्ही सुद्धा आईचं दर्शन घ्या ब्लॉगद्वारे. तर भेटूया आता मग वरती. नाही पहिला पायथ्याशी दर्शन वगैरे घेऊया मग जाऊया वरती. काय नाही बोलत तुम्ही असं कसं. आता बोल काय बोलायचं. मग आता आम्ही चाललोय एकविरा मातेच्या दर्शनाला जातोय. आता आम्ही रस्त्याला चालतोय. आमच्याकडनं आता असंच आमचे 3-4 तळी आहेत ते आम्ही घेऊन निघालोय. आता एकत्र निघालोय आणि फक्त क्षणी आम्ही थोडं पोहोचणार आहोत. असू नका मुलींना तुम्ही काय. मी बोलते इकडे आमची रील चालू आहे. बोल ना. रील नाही ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे. सॉरी. कसं वाटतं तुम्हाला. कसं वाटतं इथे येऊन तुम्हाला. आम्हाला एकदम एन्जॉय चांगलं वाटते, बरं वाटते, मस्त वाटते आणि खूप खूप म्हणजे आमचा हा ध्रुव आहे ना जरा आमची मजाक मस्ती करतोय आणि असंच तो आम्हाला काय काय बोलत असतो मध्ये मध्ये. आम्ही अडखळत राहतो.
हाय गाईज, हाय. आता आम्ही चॉकलेट कॅडबरी पॅकेट आहे, चॉकलेट आहे आणि एक चिंचेचा बॉक्स घेतलेला आहे. कोणी प्रेग्नेंट असेल तर त्यांना द्यावं लागेल. चांगल्या मार्जिन मध्ये आणि आम्ही दत्तभाऊच्या दुकानामध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत. तरी आम्ही आता 20,000ची खरेदी करतो इकडनं. 20,000ची खरेदी करतो. नंतर तुला पण यावं लागेल. तुला काय पाहिजे? आंबावडी. आंबीवडीला आंबावडी अजून काही पाहिजे काय घे नको तू घेऊन देतो का? पैसे दिले बस झाला का तुझा संपला. हा चालू आहे. मोठ्या आईसाठी तो आमची मम्मी बघ तुमची बघ काय बघते. 1,000चा प्रसाद हां आणि दादाने आणलेला आहे. अजून एक चिकी आणली. फ्री चिकी दिलेली आहे वाटतं. फ्री म्हणजे मागितली टेस्ट करायला. 10,000 रुपये झाले निघते. मेन कोणा मला कळलं नाही. मेन कोणा तुमचा सकाळी. तर मित्रांनो 8:30 झाल्यात आणि मी आणि प्रज्वल असे आलेले आहेत कंबानीकडे फिरत आहे बघा. आता गेटजवळ. तर आम्ही आलो कॅफे शोधत. ते SM कॅफे म्हणून आहे. तसं जरा कोल्ड कॉफी प्यायची होती मला म्हणून आलो होतो. कारण मला खूप आवडते कोल्ड कॉफी. त्याला बोलला की चला आपण जाऊया असंच फिरत कॅफेला. तर बघतो तो कॅफे बंद आहेत. आता सर्च मारतोय गुगलला की इथे कॅफे आसपास कुठे कॅफे आहे वगैरे. तर जाऊया कॅफेला. असं झालं फिरत. तर काय बोलू तुम्हाला मित्रांनो, आता त्या कॅफेनं वाट लागत साफ आहे. समोरच आमच्या आहे पण बंद आहे. सॉरी पाठी आहे तो. म्हणून आता आम्ही आता बदाम शेक पितोय आणि फालुदा. तर मग आता त्याने तरी मन शांती करूया आणि जाऊया मग रूमवर. कारण थंडी पण वाजायला लागली त्यामुळे मी जॅकेट घालून आलो. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची घडविली रे सुपली घडविली